आदिवासींचं आरक्षण हे संविधानिक असून भारतीय राज्यघटनेच्या 5व्या अनुसूचीनुसार अनुसूचित जमातीला आरक्षण मिळालेलं आहे। हल्ली मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर बंजारा व धनगर समाजाचे लोक हैदराबाद गॅजेटच्या आधारे अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांची ही मागणी असंविधानिक व चुकीची आहे। हैदराबाद गॅजेट हे त्या राज्यापुरतं मर्यादित आहे। अनुसूचित जमातीतील यादी बदलण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपती व संसदेला आहे। या हैदराबाद गॅजेटला कुठल्याही प्रकारचा संविधानिक बळ याला नाही आहे। तरी सुद्धा काही लोक अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। हे अत्यंत चुकीचं आणि असंविधानिक आहे। आधीच बोगस आदिवासींनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे आमच्या आदिवासींच्या लाखो नोकऱ्या भडकावलेल्या आहेत। या बोगस आदिवासींच्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवरती अद्यापही सरकारने भरती केलेली नाही आहे। या बोगस कर्मचाऱ्यांना सरकारने आधीच सेवा संरक्षण देऊन आदिवासींवरती मोठा अन्याय केलेला आहे। जो तो आदिवासींमध्ये आरक्षण मागत आहे। आदिवासींना 7% आरक्षण जरी मिळालं असलं तरी अद्यापही आदिवासी समाज विकासापासून कोसो दूर आहे। आजही आदिवासींना रस्ता नाही, पाणी नाही, शाळा, अंगणवाडी, वीज अशा मूलभूत सुविधांपासून अद्यापही आदिवासी बांधव वंचित आहेत। आदिवासींचं आरक्षण आदिवासींनाच पूर्ण मिळालं पाहिजे, तरच आदिवासींचा विकास होऊ शकतो। आम्ही आमच्या आदिवासींच्या आरक्षणामध्ये बंजारा, धनगर किंवा अन्य कोणत्याही समाजाची घुसखोरी मान्य करणार नाही। सरकारने जर चुकीचा निर्णय घेतला, अन्य समाजाची घुसखोरी आमच्या समाजामध्ये करण्याचा प्रयत्न केला, त्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे राज्यव्यापी आंदोलन सरकारच्या विरोधामध्ये करणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी। राहणार बिलगाव, तालुका दळगाव, जिल्हा नंदुरबार। तांबरे बिलगाव ग्रामपंचायत म्हणजे सरपंच 2022 मा आशाबाई निवडी आणि सरपंचान कारभार सही कारभार तेर बाबूचा लाडतुलूंची पुणे रोयतले ओले आमरे गावकरी तक्रार वारंवार कोयतलाची केदी हावतले जेदी 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि ग्रामपंचायत जेदी हे रोयतले आपण वर्षांच्या रोयतला बात तत्रत म्हणजे हजरी मारतले बाकी आखो काम चांसिंग कोतलू पुचण्या जाणवते मग को धमकी देतलू डायरेक्ट माणा तेरी सही लागते कागदपत्र पर सही लागतला तिना कर जाणवतात माणा डायरेक्ट देखली हे करून धमकी देतलू ते योग म्हणजे आज एक निवेदन आपले हारे बिलगाव गावकरी अभिनय आणि तेरी कारवाई काहीतरी अणून जोयलो आमर यारे करून आवतलो सीओ साहेबांनी आता निवेदन आप्यो आणि गैर इनापर कारवाई आज PSC आज बिलगाव में कतरीक नोटीस है आज चारी हे पाणी उपलब्ध निमदे आज डिलिव्हरी बाहेर येतली तिना हा डिलिव्हरी नंतर पाणी लागतलं जो पाणी पिणे निमदे ओली व्यवस्था राहिली ते तिना पर आमते पत्रावारी म्हणजे वारंवार खूप वारी म्हणजे तक्रार आहे तक्रारीने आजपर्यंत सुनवाई काय यारी कोरी निमदे तिना करता आज आमच संघटनावाला हातात निनाव्या आज निभाव्या केंद्र मार्फत होतो नेतृत्व बांधणार होतं मुलींनी समाप्त करा।